जर का निहाळ स्पोर्ट सामना गमावला तर मात्र शिवाजीनगर प्रतिष्ठान पुन्हा एकदा या सामन्यात कमबॅक करू शकते. जर तरचं हे गणित जर तर कुठेच चालत नाही, जर तर शिवाय आपलं काही सरहद्दी नाही. तर या जर तरमध्ये अटकलेला ग्रुप बी मात्र कसा खेळ करेल. आता मात्र ग्रुप ए मधली लढत लढली जाईल. एका बाजूला जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी तर HG11 बामणडोंगरी ब्लास्टर्स, दोन बामणडोंगरी ब्लास्टर्स, दोन बामणडोंगरी संघ आमने सामने लढतील. चला वेळ दवडू नका तुम्ही, जरा सामना लगेच सुरू करा आणि उत्तम जेवणाची सोय तिकडे आहे. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. 4 चेंडूमध्ये 18 धावा, 1 षटकामध्ये 2 धावा, 2 विकेट्स. प्रथमेश कोळी मॅन ऑफ द मॅच. ट्रॉफी गोज टू प्रथमेश कोळी. यायचं आपण. प्रथमेश कोळी मॅन ऑफ द मॅच. तर समीरजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी सुपूर्द केली जाईल. सामना सुरू होईल आणि प्रल्हादजी भगत साहेब त्याचबरोबर समीरजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या सामन्याचा सामनावीर निव्वळ 4 चेंडूमध्ये तब्बल 18 धावा, एका षटकामध्ये 2 धावा देत 2 बॉली टिपले आणि ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्याने केला आहे तो प्रथमेश कोळी. परंतु विनेशचा काय अफलातून खेळ झाला आहे. विनेश डोळकरनं मात्र ग्रेट फिनिश केली. दर्शननं सुद्धा एक भरीव कामगिरी केली. जरूर अंगलर सामना जरूर आला होता, परंतु मोक्याच्या क्षणाला मात्र हा संघ म्हणजेच RR रायडर संघ विजयी होतोय. चला सामन्याकडे वळूया आपण. आणखीन एक चांगला सामना आपल्या भेटला आहे. पहिला चेंडू पहिला षटक घेऊन येईल ओमकार नाईक संघाचा. संघ नाईक जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी संघाचा 2 सामने जिंकलाय, 2 सामने खेळले आणि दोन्ही जिंकलेत. परंतु HG11 एक सामना खेळल्यात आणि 1 जिंकलाय. पहिला चेंडू एकमेकाच्या समवेत अगदी गळ्यात गळं आणि हातात हात घालून खेळणारे हे 2 खेळाडू आमने सामने आलेत. एका बाजूला उल्वा नोटचा हा महाराजा म्हणजेच भानुदास मादरे, तर एका बाजूला गोलंदाजीच्या मार्कवर ओमकार नाईक. नॉन स्ट्राईकला आणखीन एक महान खेळाडू मयूर पाटील. सुंदर सुंदर स्क्वेअर करता फटका मग पाहतोय. अगदी दिशा दिली आहे चेंडूला. काय सुरेखरित्या खेळलाय आणि इथे चेंडू जातोय गळीमधून ट्रॅव्हल होतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. अतिशय सुरेख टॅलेंटेड फटका चौकार. क्या बात, वाव, सुंदर चेंडू. ओमकार नाईक यांचा मात्र हा भरधाव वेगानं जाणारा परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर. यॉर्कर मात्र खेळून काढला तेवढ्या सक्षम देणं भानुदास मात्रेनं. भानुदास मात्रे तेजेजी मात्रे मात्र जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी संघाचे मुखी आहेत. त्याच्यामुळे त्याला माहिती आहे की गोलंदाजी ताकदीत झाली पाहिजे, आपल्याला जिंकायचं आहे. आतापर्यंत आपण 2 सामने जिंकले, तिसरा सामना जिंकला की अगदी आपण सहज क्वालिफाय होऊ. परंतु इथे HG11 बामणडोंगरी संघ सुद्धा झगडणार जरूर, कारण त्याच्यामध्ये ताकद आहे फलंदाजीची. पुन्हा एकदा हा मात्र परफेक्ट यॉर्कर. क्या बात, बॅक टू बॅक. व्हेज जर कोणी जेवणार असेल तर आमच्याकडे बिर्याणी आहेत, घेऊन जा. कमी आहेत, फार जणांनी येऊ नका, पण या. भानुदास मात्रेला मात्र आखिरकार परतवलाय. 2 चेंडू परफेक्ट यॉर्कर टाकल्यानंतर मात्र ताबा सुटला आणि ते बॅटची कडा घेत विसावला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाज भानुदास मात्रे बाद. आपण पाहतो की पहिला फलंदाज बाद झालाय. ओमकार नाईकने काय सुंदर गोलंदाजी केली आहे. एक चांगला स्क्वेअर करता फटका आपण पाहिला जरूर भानुदासच्या बॅटमधून, परंतु नंतरचे सगळे चेंडू निर्धाव
पहिला चेंडू निर्धाव, नंतर मात्र चौकार आणि लागोपाठच्या दोन चेंडूवर दोन स्विंगिंग यॉर्कर आणि या चेंडूवर विकेट. पाचव्या चेंडूवर विकेट घेत मात्र आपली गुणवत्ता सिद्ध करतोय. हे नॉन स्ट्राईकला मात्र मयूर पाटील फक्त सामना पाहतोय, परंतु नवीन फलंदाज तुषार कोळी याला माहीत आहे की मोठे फटके कसे लगवायचे असतात. तुषार कोळी एक नाव मोठं आहे क्रिकेट क्षेत्रामध्ये आणि तोच तुषार कोळी मात्र मैदानाकडे वळताना यंदाच्या मोसमातील मयूर पाटील इन फॉर्म प्लेयर. उळव्या गावासाठी अफलातून कामगिरी करणारा हा खेळाडू प्रत्येक मैदानावरती चांगली भरीव कामगिरी त्याची पाहिली आहे आणि इथे मात्र पाहतोय आपण तुषार कोळी आणखीन एक उळव्या गावचा सुंदर फलंदाज. 5 चेंडूमध्ये 4 धावा. भानुदास मात्रची मोठी विकेट. ओमकार नाईक बामणडोंगरी एक्सप्रेस मात्र घेते. काय सुंदर गोलंदाजी केली. टिचून गोलंदाजी कशाला म्हणायची असते ते दाखवून दिलंय. काय परफेक्ट अगदी यॉर्कर होते आणि त्या यॉर्करमुळेच मात्र इथे खेळ रंगलाय. हिट मी जे बॅनर आहेत त्याला जर चेंडू डायरेक्ट लागला तर 500 रुपयाची बक्षीस आहे. मी तू जरूर झालं इथे मात्र अडचणीमध्ये येऊ शकला असता. रिस्क आणि रिस्क. पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप मयूर पाटील पोहोचलाय का? आता मात्र इथे श्वास कोंडला असेल. क्लोज काउंटर, कारण जवळपास वाटत होतं नॉट आउट आणि सुटकेचा श्वास आपण पाहतोय. निश्वास म्हणता येईल मयूर पाटीलने टाकलाय, कारण स्ट्राईकवर न जाता परतणं म्हणजे दिवसभर फिल्डिंग करायची आणि बॅटिंग आल्यावर पहिल्या बॉलला आऊट व्हायचा असा खेळ असतो आणि मयूर पाटला ते मान्य नसणार आहे. त्याला माहिती आहे की मला फलंदाजी करायची आहे आणि फलंदाजीसाठी नेहमीच उत्तम कामगिरी करणारा हा यंदाच्या मोसमातील इन फॉर्म प्लेयर म्हणजे मयूर पाटील. स्ट्राईकवर पुन्हा एकदा सज्ज असेल तुषार कोळी. पहिल्या षटकाची सांगता झाली. ओमकार नाईकने काही दर्जेदार षटक फेकलाय. एक चौकार सोडला तर सगळे चेंडू निर्धाव आणि भानुदास मात्रचे विकेट. अलंकार कोळी गव्हाण गावचा हा रत्न अलंकार कोळी मात्र गोलंदाजीच्या मार्कवर, तर मयूर पाटील ऑन स्ट्राईक. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू राईट मोर द विकेट. सुरेख फटका आहे आपण पाहतोय. डीपला क्षेत्ररक्षक आहे. कव्हरच्या दिशेनं कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू गेला. चेंडू गिरकी घेतली. एक या धावसंख्येनं आपलं खातं उघडलं धावांचं, ते म्हणजेच मयूर पाटीलनं, आणि संघाची धावसंख्या धावून ठेवते ती 1-5. 60 धावापर्यंत मजल. आज या मैदानातील धावा जास्त होत नाही आहेत. धावांचा पाठलाग कठीण होत आहे. 55 धावांचा पाठलाग, 53 धावांचा पाठलाग इथे होताना सुद्धा दमछाक झाली. पहिल्या 4 चेंडूमध्ये 18 धावा येऊनही फक्त आणि फक्त मोठा फटका लगवायचा आहे तुषार कोळीला, परंतु चेंडू फळीमध्ये कुठेच कॉन्टॅक्ट दिसला नाही, अजिबात तंत्र दिसलं नाही, पायांचे मुवमेंट दिसले नाही आणि त्याच्यामुळे मात्र निर्धाव चेंडू सांगता झाली. तुषार कोळीला कनेक्ट करायचे, कारण त्याला माहिती आहे की जर का माझ्या बॅटला कनेक्ट झाला चेंडू तर सीमारेषेच्या बाहेरच जाणार. गोलंदाज अलंकार कोळी पुन्हा एकदा सज्ज तुषार कोळीसाठी. स्लोवर डिलिव्हरी व्हेरिएशन पाहिलं. पहिला चेंडू जोरात टाकला आणि हा चेंडू मात्र अगदी डोक्यानं हळूवारपणे फेकलाय. व्हेरिएशन, उत्तम व्हेरिएशन. आणखीन एक निर्धाव चेंडू इथे जखडून ठेवलं जात आहे. लागोपाठ 3 चेंडू निर्धाव. तुषार कोळी पहिल्या सामन्याचा विचार केला, लागोपाठ 4 चेंडू निर्धाव खेळतोय आणि या षटकातील 3 चेंडू. अलंकार कोळी सगळ्यात पहिला सामना झाला त्याच्यामध्ये 3 धावा देत 2 विकेट घेतले होते आणि तो सामनावीरचा किताब त्याने फटकावला होता. तो अलंकार कोळी पुन्हा एकदा दर्जेदार गोलंदाजी करता. फुल टॉस, चुकीला माफी नाही. तोच फटका कनेक्ट करायचा होता, त्याच फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये होता. त्याला माहीत आहे की माझ्या बॅटला कनेक्ट झाला तर चेंडू फक्त आणि फक्त सीमारेषेच्या बाहेर जाणार. साधा सोपा चेंडू आला. आतापर्यंत दर्जेदार गोलंदाजी करताना मात्र अलंकार कोळी अचानक भरकटला. फुलटॉस चेंडू पडला आणि दिला फिरकावून 6 धावांसाठी सुंदर फटका. या 6 धावाने मात्र मनोबल उंचावला असेल तुषार कोळीचं. धाबालकर धावा या 6 धावांना लागले तब्बल 11. एक चौकार, एक षटकार आणि निव्वळ 11 चेंडूमध्ये.
अको टप्प्याचा चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र मिस होतोय आणि एक फुलटॉस चेंडू फक्त पडला अलंकार कोहलीचा. त्याच्यावर दाखवला आसमान. षटकामध्ये एक षटकार खाऊन धावा आल्या निव्वळ 7. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करताना इथे मात्र आपण पाहतो HG11 बामणडोंगरी ब्लास्टर संघ जाऊन ठेवतोय 1 बाद 11 सैनी डीजेच्या माध्यमातून सुरेख सुमधुर संगीत. परंतु दोन्ही डीजे ऑपरेटर एक साथ जेवायला गेले आणि शांतता त्यांनी मात्र दाखवली. इथेही मैत्री प्रेम त्यांचंही आम्हाला दिसलं उत्तम. चला सामना सुरू करायचा. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि धावफलकावर धावा इथे मात्र लागल्या. त्या म्हणजेच निव्वळ 11. काय सुरेख गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये निव्वळ 4 धावा, तोही एक चौकार. आणि इथे मात्र अलंकार कोहलीने एक षटकार खाला, धावा मोजल्या निव्वळ 7. मार्गदर्शन पहा, कारण तंबूमध्ये अगदी या अतिथी कक्षामध्ये बसून सुद्धा तेजस्वी कोहली मार्गदर्शन करतायत. त्यांना माहिती आहे दिमागदार सुपर 8मध्ये पोहोचायचं आहे, त्यासाठी प्रेशर क्रिएट कर हे सांगितलं जात आहे. परंतु मयूर पाटील मात्र हा प्रेशर रिलीज करेल काय. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज निखिल खोत, आणखीन एक नवी खोज म्हणजे निखिल खोत बामणडोंगरी संघाची. चेंडू हवेत आहे, फसलाय. मयूर पाटीलला फसवलं, ट्रॅप केलं. मोठा फटका पहिला चेंडूवर कन्वर्ट करायचा होता, कारण आतापर्यंत मोठे फटके येत नव्हते. धावांना मात्र रोफ लागला होता आणि त्याच्यामुळेच इथे मात्र मयूर पाटीलवर प्रेशर क्रिएट झाला. आणि प्रेशर क्रिएट झाला ज्याप्रमाणे तेजस्वी मात्र म्हणाले की प्रेशर क्रिएट कर, तो प्रेशर क्रिएट झाला आणि पहिल्या चेंडूवर मयूर पाटील मात्र या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बाद झाला. दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज दोन्ही सलामीर मात्र तंबूच्या आश्रयाला. धावफलकावर धावा निव्वळ 11. 2 बाद 11 धावा लागले जात आहेत. ताकदवान फलंदाजीचा क्रम जरूर आहे HG11 बामणडोंगरी ब्लास्टर्स या संघामध्ये, परंतु दोन्ही सलामीर मात्र अगदी स्वस्तामध्ये परतत आहेत. निव्वळ 1 या धावसंख्येवरती मयूर पाटील परतलाय. तर नवीन फलंदाज राकेश पाटील मोरावे गावचा हा एक गुणी खेळाडू म्हणून जी ओळख आहे तो राकेश पाटील. 24 लाईव्ह राज करतो सर्वांवर, अधिकारानं सर्वांना नाचवतो. कानामागून येऊन तिकट होताना आम्ही कमी वेळेत सुपरस्टार होण्याचं काम राजने केलंय. परंतु इथे मात्र चांगली भरीव कामगिरी करताना गोलंदाजीच्या माध्यमातून अतिशय सुरेख खेळ गोलंदाजीच्या माध्यमातून. सुंदर चेंडू, फक्त आणि फक्त दिशा दिली राकेश पाटीलनं. इथे मात्र आपण पाहिलं तर काऊ कॉर्नरच्या दिशेला कोणीच क्षेत्ररक्षक नव्हता आणि फक्त दिशा देत सर्कलमध्ये हा 30 यार्डाच्या सर्कलमध्ये चेंडू राहिला आणि त्याही 2 धावा. कारण डीप क्षेत्ररक्षक एक लॉंग ऑनला होता आणि डीप मिडविकेटला होता. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू फक्त शॉर्ट मिडविकेटला चेंडू गेला आणि तिथे मात्र 2 धावा त्याच्या चपलाईनं पूर्ण केल्या. तुषार कोहली जरूर थांबला होता, परंतु तरीही धाव मात्र पूर्ण झाल्या 2 आणि 2 धावसंख्येनं 13 धावा. हा चांगला फटका आहे, परंतु आपण पाहतोय की शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षकानं जोरदार धाव लगावली. चेंडूपर्यंत गेला, डीप बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू गेला होता. धावा आल्या तब्बल 2. लागोपाठच्या चेंडूवर आता मोठे फटके नाही तर एकेरी दुहेरी भर देत सामन्याला कलाटणी द्यायचे आहेत, धावा जमवायचे आहेत, 50+ धावा न्यायच्या आहेत. कारण 50+ धावा इथे चांगला आव्हान निर्माण करतात. ते 50+ धावा केल्या जातील का. एस्टच्या पाठीमागं पॅडीची कामगिरी भरीव आहे या सामन्यामध्ये. या स्पर्धेमध्ये उल्हासनगर प्रीमियर लीगमध्ये चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली आहे. गोलंदाज निखिल खोत पुन्हा इथं सज्ज, तर राकेश पाटील ऑन स्ट्राईक. अकोट टप्प्याचा चेंडू उचली घेतली. निखिलनं ओळखलं की समोर टाकल्यावर फक्त डिफेन्स केला जातोय आणि डिफेन्सच्या आधारावर 2-2 धावा घेतल्या गेल्या, कारण क्षेत्ररक्षण डीपला उभा आहे. त्याच्यामुळे त्याने मात्र अकोट टप्प्याची गोलंदाजी केली आणि चेंडूला मात्र उचली दिली. उचली देणारा चेंडू फसला. यष्टरक्षकानं मात्र आपली कामगिरी चोख बजावली आणि पॅडी मात्र हा चेंडू झेलत निर्धाव चेंडू सांगता होतीये. राकेश पाटील हा मात्र मोठा फटका लगवायचा आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू गेलाय
मोठे फटकेपासून वंचित ठेवलाय. फक्त आणि फक्त एकेरी दुहेरीवर भर देत देत धावपलक जरूर हालतं ठेवलंय आणि ही जमेची बाबी आहे. कारण धावा न येण्यापेक्षा एकेरी दुहेरीवर भर देत देत सामना पुढे ढकलायचा. कारण आतापर्यंत विचार केला तर 6 चेंडूंना सामोरा गेलाय तुषार कोळी. 1 षटकार लगावलाय, धावा जमवल्या 6. भानुदास मात्र 4 चेंडू खेळला, 3 चेंडू निर्धाव खेळला, 1 चौकार लगावला. मयूर पाटीलनं 1 धाव, राकेश पाटीलनं 4 चेंडूमध्ये 5 धावा. सुरेख फटका इथे कनेक्ट झालाय, अंतर गाठलं जाईल इथे मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक खूप दूरवर होता. काऊ कॉर्नर रिकामं होतं आणि रिकाम्यात जागा भरा. अगदी या चौकानं मात्र आपली जागा भरली. सुरेख फटका, ताकदीचा फटका, गोलीगत चेंडू आला. हा आलाय आणखीन एक बहारदार चौकार. जायचंय स्ट्रॅटेजिक टाइमआउट घेतला जाईल. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावा लागलेत. तर SG11 बामणडोंगरी ब्लास्टर संघाच्या त्या म्हणजेच 2 बाद निव्वळ 20 धावा. उर्वरित 2 षटकामध्ये 31 धावा तरी येतील का? कारण 50चं आव्हान आहे, मोठं आव्हान या मैदानावरती आज आपण दिवसभर पाहिलंय. त्याच्यामुळे त्यासाठी प्रयत्न केला जाईल का? 20 धावा आतापर्यंत लागलेत. तुषार कोळी तो निर्धाव चेंडू खेळला आहे, त्याने मला आत्ता या चौकारानं मात्र 10 धावा जमवलेत. त्याच्याही बॅटला चेंडू लागायला लागलाय. राकेश पाटील आहे, त्याच्या बॅटला चेंडू चांगले कनेक्ट झालेत. त्याच्यामुळे येणारे 2 षटकामध्ये 31 धावा जर आल्या तर 50+ धावांचं आव्हान या मैदानावरती, या धावपट्टीवरती मात्र चांगलं समजलं जाईल. अतिशय सुरेख खेळ इथे पाहतोय. आणि हितगुज रणनीती आखली जाते. उर्वरित 2 षटकामध्ये कशी गोलंदाजी करायची आहे विचार विनिमय केला जातोय. कोण गोलंदाजी करेल आणि फलंदाज सुद्धा जर उभे राहून विचार करतात की आपल्याला आव्हान वाढवावं लागेल. फक्त 20 धावा धावाकृती लागल्यात. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आपली ताकद दाखवावी लागेल. 31 धावा तरी जोडाव्या लागतील. राकेश पाटील जोपर्यंत क्रीजर उभा आहे, कारण आमचे प्रणय मात्र सांगतायत की राकेश पाटीलच्या बॅटमध्ये धार आहे आणि राकेश पाटील मोठमोठ्या इनिंग खेळण्यामध्ये पटाईत आहे. जोपर्यंत राकेश पाटील क्रीजर उभा आहे तोपर्यंत 50 धावाचं लक्ष दिसू शकतं. रणजित पाटील रणजित पाटील गोलंदाजीच्या मार्कवर हा मात्र चेंडू सुरेखरित्या फटकावलाय धरून. कव्हर पॉईंटच्या दिशेतून धाव मात्र आली निव्वळ 1. सॉरी, राकेशनं हा फटका लगावला होता, तो मात्र डीप स्क्वेअर लेगला. सॉरी. आणि त्याच्यामुळेच इथे मात्र धाव आली ती 1. अकोटप्प्याचा चेंडू ऑफस्टिकच्या खूप सारा बाहेर. पंच गणेश बाविस्कर सर सांगतायत का चेंडू आहे स्क्वेअर म्हणजे 1 धाव एक्स्ट्राच्या रूपाने मिळेल. ती म्हणजेच SG11 बामणडोंगरी ब्लास्टर संघाला 22 पर्यंत मजर मारली जाते. अजूनही 11 चेंडूंचा पूर्वार्ध शिल्लक आहे. तुषार कोळी ऑन स्ट्राईक आहे, राकेश पाटील ऑन स्ट्राईक आहे, गोलंदाज रणजित पाटील. सुरेख फटका अगदी ऑन नाही झाला. खराब क्षेत्ररक्षण, बॅकअप चांगला होता. जीवाच्या आकांतानं धावलं जात आहे, परंतु तुषार कोळी कोणाची वाट पाहत होता. इट्स अ शॉर्ट रन, रनआउटसाठी. ओके. चला रिव्ह्यू आलाय. चला निर्णय घ्या.
बाद आणि शॉर्ट रन म्हणजे रन नाही. आम्ही तेच म्हणालो होतो मगाशी की शॉर्ट रनचाही तिकडे इशारा आला होता आणि एकही रन नाही. पहा तेजस्वी म्हात्रे यांचा आवाज, एकही रन नाही. त्यांना माहिती आहे एक एक रन फार महत्त्वाची आहे. त्या रन मात्र वंचित ठेवलं जाईल. पण काय घडलं इथं म्हणजे दुष्काळात 13 महिना धाव तर धाव नाही, विकेटी गेली आणि तुषार कोळी मागे वळून का पाहत होता, का धावला तसा विचार केला जाईल. एक षटकार एक चौकारासहित 8 चेंडूमध्ये 10 धावा जोडल्या आणि फलंदाज झाला तुषार कोहली रनआउटच्या रूपानं बाद. नवीन फलंदाज उल्केश कोळी, मॅन फ्रॉम मोहा संघानं अनेक दिग्गजांना प्रभावित केलंय आपल्या ताकदीनं. एक संघ एक संध राहिलाय. गोलंदाजीच्या मार्कवर रणजित पाटील पुन्हा एकदा सज्ज आहे. उल्केश कोळी ऑन स्ट्राईक असेल. धावफलकावर धावा फक्त आणि फक्त 22. बॅटची काढा लागते. हा चेंडू मात्र फसवणार क्षेत्ररक्षकाला. फाईन लेखीशी मारायच्या क्लिअर करणार आणि हा येतोय चौकार. बॅटचा अंदरुणी हिस्सा लागला. नीटचा बॅटवर चेंडू आला नाही पण नशिबाच्या चौकारासहित या 4 धावा मात्र मिळता येते SG11 बाबनडोंगरी ब्लास्टर संघाला. हा येतोय आणखीन एक बहारदार चौकार. फाईन लेग मधून क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. थोडासा वाईड होता पण त्याच्या बाजूने चेंडूने त्याला गिरकी दिली आणि सरळ आरा सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. या 4 धावांनी धावफलक मात्र जाऊन ठेवतोय तो तब्बल 26 वर. हा नशिबाचा चौकार मात्र इथे आलाय आणि या 4 धावांनी 26 धावा धावफलकावरती लागतायत. रणजित पाटील गोलंदाजीच्या मार्कवर चांगला चेंडू जरूर होता पण उल्केश कोहलीच्या बॅटला मात्र अंदरुणी हिस्सा लागला. आता मात्र चांगला फटका आणखीन एक आहे परंतु क्षेत्ररक्षक तिकडे मात्र रेडी आहे. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक रेडी होता. त्यानं मात्र हा 1 बाउंड चेंडू उचलला, फेकला. धाव आली निव्वळ 1 आणि उल्केच्या बॅटमध्ये एका धावानं धावफलक जाऊन ठेपलाय. तो म्हणजे 3 बाद 27 वर. 4थं षटक प्रगतीपथावर आहे आणि या 4 षटकांच्या प्रगतीपथावर असताना धावफलकावर धावा मात्र निव्वळ 27. 3 फलंदाज परतलेत परंतु राकेश पाटील एखादा चमत्कार दाखवेल का, मोठे फटके लगावेल का. हवेत उंच 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 आणि उंच उंची बरोबर अंतरही गाठलं आणि आपल्या बॅटचा तडाखा दाखवत मिडविकेटची सीमारेषा मला खूप जवळ वाटते अशा नेक इराद्यानं फटकावलं आणि दिला ठोकून षटकार. राकेश पाटील गुणवत्तेला न्याय देताना आपण पाहतोय. काय सुरेख आणि अफलातून कामगिरी. इथे मात्र दर्जेदार खेळ केला जातोय आणि धावफलकावर धावा या 6 धावांनी लागल्या जात आहेत. ते तब्बल 33 धावा. आणखीन एक चांगला फटका 2 क्षेत्राच्या मधून जाईल सरळ. किल्ले सिंहगड स्टँडला भेटला. गडकिल्ले आपले त्या गडकिल्ल्यावर गेलं पाहिजे आणि इथे मात्र आयोजकांनी जे स्टँड उभे केलेत किल्ल्यांच्या नावानं ते किल्ले सिंहगडमध्ये हा चेंडू मात्र जाऊन विसावला. तिथे मात्र आपल्या राजाला मानाचा मुजरा केल्यानं परत आला आणि धावा मात्र दिल्या तब्बल 4. काय सुरेख फटका, जबरदस्त. राकेश पाटील प्रणय मात्र सांगितलं होतं की जोपर्यंत राकेश पाटील उभा आहे तोपर्यंत धावांचा डोंगर उभा राहील. धावफलकावर धावा लागल्या त्या तब्बल 37 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. रणजित पाटीलनं 17 धावा मोजल्या. त्याच्यामध्ये 2 चौकार 1 षटकार मात्र खाला. अतिशय दर्जेदार फटकेबाजी राकेश पाटीलच्या बॅटमधून. येणाऱ्या या 6 चेंडूमध्ये आणखी एकदा चांगली फलंदाजी करत मी म्हणतो की 50+ धावा या चॅलेंजिंग धावा होऊ शकतात. 37 धावा. प्रत्येक चेंडू नंतर मी धावा सांगतो मित्रांनो. 37 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. 3 बाद 37. अंतिम षटक घेऊन येईल प्रदीप खारकर. पॅडी उलव्या संघाचा हा एक जबरदस्त गुणी ऑलराऊंडर. फिरकीच्या तालावर अनेकांना नाचवणारा आणि आपल्या फलंदाजीनं सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारा प्रदीप खारकर. स्ट्राईकवर असेल उल्केश कोळी. डावखुरा फलंदाज. 6 चेंडूंचा पूर्वार्ध शिल्लक आहे. 37 धावा धावफलकावरती आहेत. डायरेक्ट हिट झाली आणि ते मात्र पाहतोय आपण
पंच आमच्याकडे पुन्हा एकदा वळतील आणि अंपायर्स कॉल. सॉफ्ट सिग्नल आउट. सॉफ्ट सिग्नल आउट आहे. तर नक्कीच नक्कीच इथे माझा रिव्ह्यू आलाय अंपायरांचा रनआउटसाठी. सॉफ्ट सिग्नल नक्कीच आउट आहे कारण डायरेक्ट हिट झाली. राकेश पाटील कदाचित बाहेर क्रिजच्या राहिला का हे आता मात्र निरखून पाहिलं जाईल. फलंदाज बाद, कारण तसंही वाटत होतं की कदाचित मे बी पॉसिबिलिटी की लांबच असावा आणि ती पॉसिबिलिटी सत्य ठरली. फलंदाज झाला बाद. जे राकेश पाटील ह्या शेवटचं खेळायचं होतं गोलंदाजावर मात्र आक्षेप आलाय. तर नीरज हेमंत कोळी ओके. तर हेमंत कोळी सांगतात की मी घेतो निर्णय. तर गोलंदाजावर मात्र ऑब्जेक्शन. तर गणेश बाऊसकर सर मात्र तिथे स्क्वेअर लेगचे पंच म्हणून असतील आणि त्यांच्यावर ही मात्र जबाबदारी येऊन ठेपली आहे. पुलवा नोड प्रीमियर लीग 2022चं हे तिसरं पर्व आणि या तिसऱ्या पर्व मात्र एक दिमागदार खारकोपरच्या मैदानावरती पहिलं, नंतर वहालच्या मैदानावरती आणि इथे मात्र आता शिवाजीनगरच्या मैदानावरती तिसरं पर्व मोठ्या दिमाखात मोठ्या रुबाबात संपन्न होताना पाहतोय. गोलंदाज प्रदीप खारकर पुन्हा एकदा सज्ज होतोय. घनश्याम पाटील नवीन फलंदाज क्रीजवर आहे. धावफलकावर धावा 37 दिसतील. चला सामना सुरू करा. फिरकीचा ताल घेतला जातोय. यष्टरक्षक मात्र थबकतोय चकतोय आणि चेंडू कदाचित इथे हातून मात्र पडला की काय. बाईच्या रूपानं मात्र धाव येते. फलंदाज जरूर परतला असता परंतु पॅडी मात्र चेंडू लावता लावता चेंडू हातातून पडला आणि अशा प्रकारे इथे एक धाव बाईच्या रूपानं आली. 38 धावा धावफलकावरती लागवड जात आहेत. लोवेस्ट स्कोर होईल की काय की उल्केश कोळी 2 मोठे फटके दाखवत आव्हान मोठं करेल. 50 पर्यंत नेण्यासाठी अजूनही 2 मोठ्या फटक्यांचं अंतर आहे. ते 2 मोठे फटके लगावले जातील का की पॅडी प्रदीप खारकर मात्र धारदार गोलंदाजी करेल. 4 चेंडूचा पूर्वार्ध शिल्लक. या षटकासाठी खूप वेळ लागतोय. या षटकासाठी खूप वेळ लागतोय पंच, त्याच्यामुळे लगेच सामना सुरू करा. अकोट टप्प्याची गोलंदाजी फिरकवता फिरला होता उल्केश जरूर परंतु मोठा फटका नाही कन्वर्ट करू शकला. चेंडू बराच वेळ हवेत राहिला. मिड विकेट क्षेत्ररक्षक फक्त चेंडूकडे हालत राहिला. चेंडूपर्यंत आला, उचलला, फेकला. धावा आला तब्बल 2 आणि 2 धावांची 40 पर्यंत मजल मारली जाते. या षटकातील अजूनही चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 3 आणि 3 चेंडूमध्ये उल्केश कोळी एखाद दुसरा मोठा फटका दाखवेल का, आव्हान ताकदीचं बनवेल का. बलाढ्य संघासमोर आपण खेळतो. त्या बलाढ्य संघाला नमवण्यासाठी मात्र तुम्हाला इथे चांगला खेळ करावा लागेल परंतु दर्जेदार अफलातून गोलंदाजी आणि रनआउटच्या रूपानं मात्र घनश्याम पाटील परत आहेत. फलंदाज क्रमांक 5चा बाद झालाय तो म्हणजे घनश्याम पाटील. संघाची धावसंख्या स्थिर 40 धावा. काय सुरेख गोलंदाजी केली आहे. चांगल्या रीतीने चेंडूला फिरवल्यात. मनोज नाईक संघाचे संघमालक. SG11 बामणडोंगरी ब्लास्टर संघाचे संघमालक मनोज नाईक मात्र क्रीजवर. संजय ठाकूर यांनाही पाहिलं आपण संघमालकांना. राईट आर्म राऊंड द विकेट. काय सुंदर चेंडू फिरवले जात आहेत आणि उल्केश पुन्हा विकेट का थांबला. मागे वळून कहा पाहता कहा तसे धावता. ही धाव कदाचित होऊ शकली असती परंतु मागे पाहत पाहत चाचपडत धावल्यामुळे कदाचित ही धाव झाली नाही आणि त्याच्यापुढे आणखीन एक फलंदाज लागोपाठच्या चेंडूवर होतोय. रनआउटच्या रूपानं बाद. 6व्या क्रमांकाचा फलंदाज झाला बाद. संघाची धावसंख्या स्थिर ती म्हणजे निव्वळ आणि निव्वळ 40. या षटकामध्ये अफलातून कामगिरी केली आहे.
प्रदीप खारकरनं धावा निव्वळ 3 दिलेत, त्याच्यामध्ये 2 बॅटनं आलेत आणि 1 धाव मात्र बाईच्या रूपानं आली आहे. सुंदर गोलंदाजी. अंतिम चेंडू संघाचा संघ मालक मनोज नाईक ऑन स्ट्राईक. अंतिम चेंडूवर मोठा फटका लगावून आव्हान मोठं करेल का? उत्तरार्धामध्ये धावा तुम्हाला उपयोगी पडतील, ते उपयुक्त धावा जोडेल का? उपयुक्त धावा जोडल्या जातील का? फटका जरूर मोठा होता, परंतु अंतर गाठू शकला नाही आणि ते चांगला असेल का कोणाच्या दिशेने टिपला आणि फलंदाज या षटकामध्ये आणखीन एक होतोय बाद. 3 फलंदाज षटकामध्ये बाद झाले आणि अशा प्रकारे 40 धावा फक्त आणि फक्त धावफलकावर लगावल्या गेल्या. येणारे 30 चेंडू 41 धावांचं आव्हान आहे. ताकदीची गोलंदाजी आपण पाहिली. ओमकार नाईकनं निव्वळ 4 धावा दिल्या. अलंकार कोहलीने एक षटकार खाला परंतु धावा दिल्या निव्वळ 7. निखिल खोतनं धावा मोजल्या 9, परंतु रणजित पाटीलच्या आलेल्या त्या षटकामध्ये 17 धावा आव्हान थोडंसं मोठं करून गेल्या. प्रदीप खारकरनं पुन्हा कमबॅक मिळून दिला आणि धावा दिल्या निव्वळ 3. या सर्व गोलंदाजांनी मिळून एकूण धावा मोजल्या 40. फलंदाजीचा विचार केला भानुदास मात्रे सपेशल अपयशी, मयूर पाटील अपयशी, तुषार कोहलीच्या 10 धावा आणि राकेश पाटीलनं जोडलेल्या बहुमूल्य 16 धावा. या संघाच्या याच धावा मात्र संघाला उपयुक्त ठरतील. या धावा 40 जमलेत. 41 धावांचं आव्हान आहे. 41 धावांचं आव्हानाचा पाठलाग करताना पॅडे आणि मंडळी कशा प्रकारे खेळ करेल, धावांचा पाठलाग अगदी सहज केला जाईल की धावांसाठी झगडावं लागेल, कशा प्रकारचा खेळ होईल. परंतु यानंतर मात्र सामना असेल निहाळ स्पोर्ट्स मुलवे आणि वरद एंटरप्राइजेस मुलवे नोड या दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. विलंब लावू नका तुम्ही. निहाळ स्पोर्ट्स अहिलेशजी मात्रे तर वरद एंटरप्राइजेस सेक्टर 18 उलवे नोड या दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी लगेच संपर्क साधायचा आहे. निलेश कारकरांचा निहाळ स्पोर्ट्स तर एका बाजूला भास्कर घरत यांचा वरद एंटरप्राइजेस उलवे नोड. तर नक्कीच ऐकूया उत्तरार्धामध्ये काय घडतंय. अगदी लंच ब्रेक नंतर मोठ्या आनंदाने या सामन्याचा समालोचन आपल्यासमोर मांडतील दीपक पाटील सर पळसपे. तर वरद एंटरप्राइजेस संघनायक इकडे आलाय. तर अहिलेश मात्र रेडी आहे. तर नाणेफेक मात्र केली जाईल. तर प्रल्हादजी भगत साहेब आणि अमरजी पाटील यांच्या शुभ हस्ते तर इथे मात्र नाणेफेक केली जाईल. निहाळ स्पोर्ट्स उलवे बनाम वरद एंटरप्राइजेस सेक्टर 18 उलवा नोड या दोन संघादरम्यान. खेळी कॉल फाऊल लागला तो म्हणजे अहिलेश तुमच्या बाजूने लागला. निहाळ स्पोर्टच्या बाजूनं मस्ट विन सामना आहे आणि तुमच्या विजयावर शिवाजीनगर प्रतिष्ठाने अवलंबून आहे. काय सांगशील? काय आता बघू, प्लेयर झालेत नाही आमचे अजून, प्लेयर कमी आहेत आम्हाला. इथून सुरुवात आहे त्याबद्दल तुमचंही कौतुक. तर नक्कीच कारण खेळाडू मात्र येत आहेत, काही जॉबवर गेलेत. तर भरत एंटरप्राइजेस अतिशय सुरेख खेळ आपलाही झाला आहे. आपल्यालाही जिंकणं खूप महत्त्वाचं आहे. काय सांगशील आपल्या खेळाविषयी? आमचं पण हे डू ऑर डाय मॅचच आहे. ही मॅच आम्हाला कसं पण जिंकायचंच आहे सुपर 8ला क्वालिफाय करायला. आमचा 100% देऊ. मागचा सामना खूप क्लोज काउंटर झाला. शिवाजीनगर प्रतिष्ठान चांगली झुंज दिली होती.
स्वराज पाटीलनं दाखवलेली हुकुमशाही फलंदाजीमध्ये अभिमत प्रभावी ठरला. तुम्ही पुन्हा एकदा अपयशी ठरला, परंतु तुमच्याकडनं खूप मोठ्या यशाची आणि तुमच्या चांगल्या खेळाची आम्ही सर्व अपेक्षा करतोय. तर दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मस्ट विन सामना दोन्ही संघासाठी असणार आहे. या सामन्यामध्ये उत्तरार्धामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय, चला ऐकूया. सामन्याच्या कक्षामध्ये दीपक पाटील सर पळसपे. थँक्यू सो मच. निर्धाव चेंडूनं डावाला सुरुवात झाली. भानुदास मात्रे चटक टाकतोय. फक्त 41 धावा करायच्यात या मॅचमध्ये. इथे मात्र लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येनं मात्र खातं उघडलं जाईल. जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी आणि SG11 बामणडोंगरी ब्लास्टर्स, या बामणडोंगरी ब्लास्टर्सनं या उलवेनोड प्रीमियर लीग पहिलं पर्व जिंकलं होतं. इथे मात्र फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला मात्र झेलला जातोय. पहिला गडी गारद होईल. पहिला धक्का 0 या धावसंख्येवर. रणजित पाटील भोपळाही फोडून देता मात्र त्याला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. ते अर्थातच गोलंदाज भानुदास मात्रेंना. ते 41 धावांचं लक्ष आहे, परंतु चांगली फाईट द्यावी लागेल SG11 बामणडोंगरी ब्लास्टर्स टीमला. मागचा सामना आपण पाहिला होता. अगदी 52 धावा केल्या होत्या शिवाजीनगर प्रतिष्ठाननं आणि ती मॅच शेवटच्या बॉलपर्यंत गेली होती. तर रेग्युलर इंटरव्हल्सला मात्र विकेट मिळाल्या SG11 बामणडोंगरी ब्लास्टर्सला. ड्राईव्ह केलाय. इथे मात्र मिडॉनला फील्ड केला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता चांगली सुरुवात केली भानुदास मात्रे. निहाल स्पोर्ट्स उलवे संघाचे खेळाडू आले असतील तर कृपया आपण मंचावर या. आपल्या टीमचे कॅप्टन अहिलेश मात्रे यांची विनंती आहे. इथे मात्र हा बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. किल्ले प्रबळगड स्टँडला सलामी देण्यासाठी हा खणखणीत असा चौकार बॅट्समन पॅडीच्या बॅटमधून. प्रदीप कारकरनं खातं उघडले ते 4 धावेनं. भानुदासचा हा बॉल इथे मात्र गरकन फिरवला होता. बॅटची एज लागली आणि तदनंतर मात्र यष्टीरक्षक मयूर पाटीलच्या हातामध्ये हा चेंडू. इथे मात्र पहिली विकेटचं, दुसऱ्या विकेटचं पतन होईल. प्रदीप खारकर यावेळेस फक्त 4 धावा काढून तंबूच्या आश्रयाला जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी टीमला लागलाय हा दुसरा झटका. 41 धावांचे लक्ष सहजासहजी आम्ही पूर्ण करू देणार नाही याच हेतून मात्र मैदानामध्ये पेटून उठलेत ते अर्थातच SG11 बामणडोंगरी ब्लास्टर संघ. हा पहिल्या पर्वाचा विजेता संघ आहे. स्पर्धा जिंकलेला संघ आहे. त्यामुळे नक्कीच त्यांच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा असेल ती संपूर्ण टीमला, संघ मालकांना. तर नवीन बॅट्समन आदेश पाटील, मॅन फ्रॉम मोरावे. साथीला प्रशांत नाईक आहे. दोन्ही सलामीवीर जर आपण पाहिले तर फारसं योगदान दिलेलं नाही आहे. रणजित पाटील 0वर, पॅडी 4वर. आणि इथे मात्र आणखीन एक शक्यता आली आहे आणि या सिडीज संघमालक स्वतः मनोज यावेळेस मात्र झेल टिपतात आणि तिसरा झटका दिलाय. एकाच ओव्हरमध्ये भानुदास मात्रेनं कमाल केले आणि हा सामना सहजासहजी आम्ही सोडणार नाहीये याचे संकेत मात्र दिलेत. जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी टीमला लागलेला हा तिसरा झटका धावसंख्या 5 असताना. DJ ऋतिक रोशन, मोठं नाव आहे संगीत क्षेत्रामधील. DJ सँडी, काल DJ SDCला आपण पाहिलं आणि या नेहमीच प्रेक्षकांना खेळवून ठेवणारं संगीत त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळतं. तर जेवणाचा आस्वाद घेत असतील. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा लागल्यात त्या फक्त आणि फक्त 5 धावा.
परंतु महत्त्वाचं काय होतं तर रणजित पाटील, प्रदीप खारकर, आदिश पाटील या 3 फलंदाजांची विकेट्स इथे संघ थोडासा संकटामध्ये आहे. धाबा जरूर कमी आहेत, परंतु लो स्कोरिंग मॅचेस नेहमी तुम्हाला कमालीच्या हाय व्होल्टेज पाहायला मिळतात. आणि तसंच काहीसं चित्र यावेळेस या लढतीमध्ये पाहायला सुद्धा मिळणार. गोलंदाजी मार्कवर मयूर पाटील येतोय राईट अमोर द विकेटनं. स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅट अगोदर फिरली गेली, तदनंतर मात्र बॉल स्लोवर बन होता. इथे निर्धाव चेंडू फिनिश होतोय. चला स्पीडअप करा, 2 मॅचेस बाकी आहेत. सुपर ओव्हर सुद्धा आपल्याला खेळवायचे आहेत. जर संघांचे सामने मध्ये जर टोटल गुणसंख्या जर इक्वल झाली तर बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, टायमिंग नव्हतं या फटक्यामध्ये, फक्त ढकलण्याचा प्रयत्न मात्र केला गेला. प्रशांत नाईक करवी सिंगल धावसंख्येनं मात्र खातं उघडलं जाईल. 1 या धावेनं संघाची धावसंख्या 6 वर. मयूर पाटील विलवे संघाचा स्टार खेळाडू आहे, दिग्गज अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजीमध्ये सुद्धा नेहमीच त्याचं सातत्य आपल्याला पाहायला मिळतंय, नेहमी प्रभावित करतोय आपल्या खेळाडूंना. इथे मात्र समोरच्या दिशेला मोठा फटका कन्वर्ट केलाय. मान फ्रॉम नावा जवान पाटीलच्या पॅट मधून निघालाय हा खणखणीत असा षटकार. षटकारानं खातं उघडले. 5व्या क्रमांकावर तो फलंदाजीसाठी आला, परंतु षटकारानं मात्र स्वागत केले गोलंदाज मयूर पाटीलचं. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 12 एक काळ होता गावदेवी नावा संघ म्हटला की जवान पाटील हे समीकरण होतं. सलामीला येत अगदी गोलंदाजांच्या चिंधड्या उडवायचा, परंतु त्यानंतर मात्र कुठेतरी सरावाचा अभाव आजकाल फार कमी क्रिकेट खेळताना दिसतो. परंतु अजूनही जे आपण म्हणतो बॉल द्यायचे आहेत. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय, परंतु क्रेज असते. क्रिकेट हे त्याच्या मनामध्ये आहे, नसा नसामध्ये भिनलेलं आहे. आणि जवान पाटील त्याच्या बॅटमधून अगदी जसा जवानीमध्ये खेळायचा तसाच फटका पाहायला मिळाला. षटकारानं मात्र खातं उघडलंय. धावसंख्या 6 ने पोहोचले ती 12 वर. 12 रन्स ऑन बोर्ड. मच निडेड सिक्सर होता. तेजची मात्रे बॉल चेक करतायत. चांगला सराव आहे त्यांचा, त्यांना सवय आहे नेहमीच कोणते टणक आहेत ते त्यांना चांगलं माहिती असतं आणि कोणत्या बॉलवर षटकार जाणार. तेजजी मात्रे यांना पूर्ण अभ्यास आहे. यावेळेचा हा बॉल पुलचा फटका, काय प्रॉपर टायमिंग आहे. जवान पाटीलच्या बॅट मधून हा सणसणीत चपराक दिले मयूर पाटीलवर. चौकार येतोय. 2 बॉलवर ठोकल्या 10 धावा आणि टीमची धावसंख्या पोहोचवली ती 16 वर. एक मोमेंटम मिळाला होता SG11 बामणडोंगरी ब्लास्टर्स संघाला. भानुदास मात्रेनं फक्त 5 धावांचं षटक टाकलं, 3 फलंदाज बाद केले, परंतु मोमेंटम आता थोडासा शिफ्ट होतोय. जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी. हा चांगला बॉल होता, फुलर लेंथ होता. इथे मात्र जागेवरून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता आणि या बॉल मागे येतोय फर्स्ट स्लिपकडे. निर्धाव चेंडूची सांगता मयूर पाटील 2 मोठ्या फटक्यानंतर थोडंसं कमबॅक करत असताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 16 वर. 16 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाज तयार. मयूरचा हा बॉल बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय. स्क्वेअर कटचा फ्लातून फटका. प्रयत्न त्या ठिकाणी मनोज नाईक यांनी पुरेपूर केले, परंतु प्रयत्नांना मात्र अपयश. बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4 आणि जवान पाटीलच्या बॅट मधून निघालाय हा आणखी एक दुसरा चौकार. काय बॅटिंग करतोय आता मात्र जवान पाटील. जुन्या इनिंग्स आता मात्र आठवायला लागल्यात सगळ्याच क्रीडा रसिकांना त्याची ही बॅटिंग पाहून. दुवादार फलंदाजी करणं हे नेहमीच सातत्यानं तो प्रेफरेबल करत असायचा. आणि आता मात्र पहिल्या 4 बॉलवर तब्बल 14 धावा ठोकल्या. धावसंख्या 20 वर. 15 धावा मयूर पाटीलने या ओव्हरमध्ये खर्च केल्या. आता मात्र येणारी 3 षटकं आणि 21 धावांची आवश्यकता. 21 रिक्वायर्ड रिमेनिंग 18 असं समीकरण आता मात्र आलंय. मानुदास मात्रेच्या त्या षटकाचं आता पाहायला गेलं तर विस्मरण झालं असेल. ज्या पद्धतीनं मयूर पाटील थोडासा अशक्त आहे, अंगामध्ये ताप आहे, तरी सुद्धा तो खेळला, कारण संघाला गरज होती, कारण तो विकनेस आहे त्याच्या शरीरामध्ये. आणि फिवर असताना सुद्धा तो मैदानामध्ये खेळला, परंतु षटक संपल्यानंतर मात्र बसण्यासाठी आलाय. 15 धावा दिल्या त्यानं.
हे षटक मात्र बाहाकडे पडलं. जेव्हा आपण फिट नसतो तेव्हा बऱ्याच वेळा आपल्याकडून परफॉर्मन्स होईलच असं नाही आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये फिटनेस फार महत्त्वाचा आहे. परंतु तरीही त्याला माहिती होतं की संघाचा मुख्य खेळाडू आहे, काही झालं तरी मॅच जिंकायची आहे आणि तोच विचार घेऊन मात्र तो मैदानामध्ये खेळला. त्याच्या नक्कीच या विचाराला आपण सलाम करूया. गोलंदाजीसाठी घनश्याम पाटीलला आणलं जात आहे. यावेळेचा हा बॉल हाऊस दॅट इज द कॉल आणि इट इज स्वतःहून क्रीज यावेळेस मात्र सोडले. आदेश पाटीलला मात्र चालतं केलंय. घनश्याम पाटील नन्ना मुन्ना जादूगार पहिल्याच बॉलवर मात्र विकेट संपादित करतोय. प्रशांत नाईकच्या खेळीचा अंत ही फार महत्वपूर्ण विकेट होती. घनश्याम पाटीलनं मात्र ती मिळवलंय. विकेट्सच्याच आधारावर मात्र हा सामना जिंकता येऊ शकतो SG11 बामणडोंगरी ब्लास्टर संघाला. जे भानुदासनं केलं तेच इतर गोलंदाजांना करावं लागेल. इथे विकेटमुळे आता टेन्शन वाढलंय. जीवदानी स्पोर्ट्सला बामणडोंगरी संघाला धावा जरूर कमी करायच्या आहेत, परंतु या विकेट मात्र याच इंटरव्हल्सला पडत राहिल्या तर टेन्शन वाढणार. घनश्याम पाटील अगदी कमी वयाचा खेळाडू आहे, परंतु कमी वयामध्ये कमी वेळेमध्ये या उल्वेनोड परिसरामधील सगळ्यांचं लक्ष वेधणारा हा गोलंदाज आहे. लक्षवेधी कामगिरी करत असताना नेहमीच पाहायला मिळतो. नवीन बॅट्समन निखिल खोत मैदानाच्या आतमध्ये बॅकफुटला जाऊन इथे मात्र शॉर्ट फायलिंगला फटका खेळलाय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. एकच धाव येते. इथून बॉल निसटला असता तर 4 धावा मिळाल्या असत्या. एकेरी धाब्यांना मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 21 या आकड्यावर. 21 रन्स ऑन अ बोर्ड. 21 धावा झाल्यात. आघाडीचे 4ही फलंदाज बाद झालेत. रणजित पाटील, प्रदीप कारकर, प्रशांत नाईक, आदेश पाटील. 4 फलंदाज बाद झाल्यानंतर जवान पाटील जोपर्यंत मैदानावर आहे तोपर्यंत चिंता करण्याचं काम नसेल जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरीला. लोवर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय. कव्हरच्या दिशेमध्ये फक्त ढकललाय. दिशा दिले. इथे मात्र वाईडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येऊन बॉल उचलेल तोपर्यंत मात्र सिंगल. सावधानतेनं खेळतोय. जवानला माहिती आता मात्र सगळी धुरा त्याच्या खांद्यावर आले. ही जबाबदारी मात्र जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरीची या जोडीवर आले. या जोडीला आता मात्र शेवटपर्यंत तळ ठोकावं लागेल मैदानामध्ये, कारण इथून मात्र एखादी विकेट मिळवली SG11 बामणडोंगरी ब्लास्टर संघाला थोडंसं कठीण जाऊ शकतो जीवदानीसाठी. यावेळेचा हा फटका, निखिलचा हा स्ट्रोक हवेमध्ये आहे आणि भानुदास खाली. कोणतीही चुकी नाहीये. परतावा लागेल. जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी संघाला मात्र लागलाय हा 5वा झटका. निम्मा संघ गारद होतोय. हा आतताईपणा आता मात्र भोल आहे. बेजबाबदारपणे मात्र फटकेबाजी सुरू आहे आणि त्याचमुळे मात्र एका पाठोपाठ एक विकेटचं पतन होतंय. आता थोडासा संघ संकटामध्ये आहे. विचार करण्यास भाग पाडले. आता मात्र तेजस मात्र सुद्धा संकटामध्ये असतील. 5 धक्के बसलेत आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या फक्त आणि फक्त 22 धाबा. अजूनही 19 धाबांची गरज आहे. 14 चेंडू आणि 19 असं समीकरण आहे. भानुदाशी नजर आता जवान पाटीलवर असेल आणि ही गोल्डन विकेट मिळाली तर या 41 धावांचा पाठलाग करताना सुद्धा घाम फुटेल जीवदानीला. असंच काहीसं चित्र. परंतु ज्या जोशामध्ये जवान पाटीलनं सुरुवात केली, षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आल्यात, परंतु आता मात्र आक्रमक फलंदाजी करायची की आता संयमानं हा धावफलक पुढे हलवत ठेवायचा, या द्विधा मनस्थितीमध्ये मात्र असेल तो जवान. घनश्यामचा हा बॉल बॅकफुटला जाऊन ढकललाय. हे स्मार्ट क्रिकेट आहे. सेन्सिबल क्रिकेट मात्र खेळलं जात आहे. आता परिस्थितीचं भान त्याला आहे. एक मोठा खेळाडूच या गोष्टी करू शकतो. उगाच आक्रमकपणा दाखवायचा नाही आहे, कारण जवानला माहिती आहे 1-2 मोठे फटके मी कधीही खेळू शकतो. सहजतेनं हा सामन्यावर हुकमत गाजवू शकतो. परंतु आता गरज आहे जवान पाटीलचं खेळपट्टीवर राहणं आणि त्यालाच तो प्रेफरन्स देतोय. पहिल्यांदा आक्रमकपणा दाखवला, आता संयम सुद्धा दाखवतोय आणि ज्या खेळाडूकडे आक्रमकपणा आणि संयम याची जोड असते तो खेळाडू नेहमीच ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतो प्रत्येक जण यशस्वी आहे आणि तेच जवान पाटील करतोय. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. जोरदार अपील, लाऊड अपील फ्रॉम विकेट कीपर. कट करण्याचा प्रयत्न केला होता सागर घरतनं. निर्धाव चेंडू निघालाय. काय अफलातून षटक मात्र हाताळलंय. नन्ना मुन्ना जादूगार घनश्याम पाटीलला फक्त दिल्या धावा 3 आणि 2 महत्वपूर्ण सफलता. भानुदास मात्रेपेक्षा टिचून मारा पाहायला मिळाला. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल. 12th मॅनना मी विनंती करेन की आपण जायचं आहे. SG11 बामणडोंगरी ब्लास्टर संघाचा 12th मॅन नाहीये. तर 3 षटकानंतर धावसंख्या झाली ती 23 धावा.
येणारे 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. एक चांगलं षटक मात्र SG11 बामणडोंगरी ब्लास्टर्स संघाच्या बाजूने हा सामना घेऊन येऊ शकतो. एक विकेटची गोल्डन विकेट आपण म्हणतो जवान पाटीलची, ही विकेट मात्र SG11 बामणडोंगरी ब्लास्टरला विजयाकडे नेऊ शकते. आणि त्याच विकेट काढण्यासाठी मात्र शॉर्ट टीम मीटिंग मनोज नाईक यांनी कॉल केली होती. थोडीशी रणनीती आखली जाईल, परंतु इथे रणनीती आखावी लागेल जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी संघाला की आता या ओव्हरमध्ये आपल्याला किती धावा काढायच्या आहेत, 5व्या षटकासाठी किती धावा राहिल्या तर मग आपल्याला सोपं जाऊ शकतं. कोणते गोलंदाज SG11 संघ वापरतील, शेवटच्या षटकासाठी 5वा गोलंदाज तुलनेनं कमकुवत असेल का, ही सगळी चाचपणी आता मात्र या मधल्या काळामध्ये ड्रिंक्स ब्रेकमध्ये घेतली जाईल. आणि विचार करण्यासाठी हा मिळालेला वेळ कोणत्या संघासाठी मात्र फायद्याचा ठरेल. दरम्यान निहाल स्पोर्ट्स उल्वे संघ या ठिकाणी उपस्थित होत आहे. कैलेश मात्र म्हणाला होता आमचे खेळाडू नाही आहेत, परंतु निहाल स्पोर्ट्स उल्वे संघानं जर ही मॅच जिंकली तरीही त्यांचं आव्हान या स्पर्धेमधलं जिवंत असणार आहे. कारण निहाल स्पोर्ट्स उल्वे संघ जरी 2 सामने गमावला असला तरी स्पर्धेमधून बाहेर गेलेला नाहीये. नावाप्रमाणे खेळावं लागेल. हा सामना जिंकला तर चान्स जरूर आहे, परंतु त्यासाठी सुपर ओव्हरचा आधार सुद्धा घ्यावा लागू शकतो. सुपर ओव्हर सुद्धा तुम्हाला जिंकाव्या लागतील, परंतु या जर तर आहे, परंतु सद्यस्थिती मात्र त्यांच्यासाठी मॅच फार महत्वाची आहे. 12 चेंडू आणि 18 धावा. गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होतोय मॅन फ्रॉम मोहा कोळीवाडा उल्केश कोळी. उल्केचा पहिलाच बॉल फुलर लेंथ बॅटची एज घेऊन शॉर्ट फायनलिंगला सरकलाय. मिसफील्ड, चुकीचं क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी आणि या 2 धावा या चुका टाळाव्या लागतील. आता मात्र या चुका टाळाव्याच लागणार आहेत, कारण इथून एक एक धाव एवढी महत्वाची आहे. आणि एक एक धाव मात्र किती महत्वाची असते ते आपण पाहिलं मगाशी, जेव्हा शिवाजीनगर प्रतिष्ठान संघ खेळत होता मैदानामध्ये, त्यांना एका धावेची किंमत कळाली असेल. गोलंदाज तयार उल्केश. उल्केशचा हा बॉल इथे अपील पाहायला मिळते. अपील स्वीकारले. लेग बिफोर द विकेट. पायचीत सापडलाय जवान पाटील. गोल्डन विकेट. यावेळेस मात्र मोठा धक्का सहन करावा लागेल. जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी संघाचा 6वा फलंदाज, ज्याच्यावर या सामन्याची भिस्त होती, मदार होती, त्या जवान पाटीलला मात्र बाद व्हावं लागतंय. पायचीत सापडलाय आणि आता मात्र तेजस मात्रेचे धाबे दणाणले असतील, कारण अजूनही मॅच संपलेली नाहीये. येणारे 10 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. तर उल्केश कोळीला मात्र मिळाले ही गोल्डन विकेट. सुवर्ण बळी मात्र त्याने टिपलाय जवान पाटीलच्या स्वरूपात. जवान ज्यानं 8 बॉलमध्ये सर्वाधिक धावा ठोकल्या, 18 धावांचं योगदान मात्र आपल्या टीमसाठी दिलं. परंतु आता मात्र सगळी दारोमदार असेल ती सागर घरतवर. आता सागर घरतकडे नजर असेल सगळ्यांची, जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी संघ. परंतु एवढ्या विकेट्स काढल्यानंतर आत्मविश्वास वाढलाय SG11 बामणडोंगरी ब्लास्टर संघाचा, कारण 6 फलंदाज बाद झालेत, 6ही मुख्य फलंदाज बाद झालेत. यश कोळीसाठी हा बॉल. इथे निर्धाव चेंडूची सांगता. उल्केश सुद्धा तेवढाच कसलेला मुरलेला गोलंदाज आहे, रेग्युलर बॉलर आहे पोहा गोळीवाडा टीमचा. आणि हे षटक फार निर्णायक असेल. 9 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये. सामना होता कुठे आणि आता मात्र आलाय कुठे. जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी पूर्णपणे संकटामध्ये अडकलाय. मागच्या 3 बॉलवर एकही धाव आलेली नाहीये. 3 चेंडू निर्धाव सोडले ते उल्केश कोळीनं. 8 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. सागर घरतला काहीतरी करावं लागेल. एकमेव फलंदाज आहे जो तारणहार ठरू शकतो जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी टीमसाठी. इथे संघ संकटामध्ये अडकलाय. लाईटली घेतलंय. शॉर्ट ऑफ लेंथ होता, इथे मात्र बीट झालाय.
परंतु या व्हाईट बॉलपेक्षा एखादा मोठा फटका आला असता तर त्याचा आनंद जास्त असता. अतिरिक्त धाव मात्र मिळाली. धावसंख्येमध्ये 1 ची नोंद. येणारे 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 15 रिक्वायर्ड, रिमेनिंग 8. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम्स समोर राहा. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय ऑन साइडला, लॉंग ऑनला मात्र झेलला जातोय. अनदर बिग ब्लॉ, आणखीन एक धक्का बसलाय. जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी टीमचा 7वा फलंदाज यावेळेस मात्र मैदान सोडतोय. यश कोळीला मात्र आलंय या मॅच मध्ये सपशेल अपयश. चला वरद इंटरवाजे सुलवे नोड. आपला निर्णय जो असेल मॅच संपल्या निर्णयाची अंमलबजावणी करायची. एकत्रित राहा तुम्ही. या सूचना आम्ही आयोजकांकडून पोहोचवतोय तुम्हाला. काय बॉलिंग झाले उल्केशची. इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जीवन कोळी. नवीन बॅट्समन आपण पाहतोय. धावसंख्या आता मात्र सागर घरत खातं उघडतंय 1 या धावेनं. जे काही करायचंय ते सागर घरतला करायचंय. 6 चेंडू आणि 14 धावा. हा विश्वास बसत नसेल इथे स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या कोणत्याच प्रेक्षकांचा. 41 धावा चेस करायच्या होत्या आणि 4 ओव्हर्समध्ये दिल्यात फक्त आणि फक्त 27 धावा. पहिलं षटक पाहिलं भानुदास मात्र ज्यानं फक्त 5 धावा देताना 3 फलंदाजांना बाद केलं. मयूर पाटील थोडासा अपयशी ठरला होता. 15 धावा खर्च केल्या. असं वाटलं जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी संघ आता सहजतेनं धावांचा पाठला करेल, पण तेव्हाच घनश्याम पाटील आडवा गेला. त्यानं फक्त 3 धावांचं षटक टाकलं आणि त्याच्याच पावलावर पाऊल टाकून आता मात्र उल्केश कोळीनं फक्त 4 धावांचं षटक टाकलं. हे डॉट बॉल जे खेळलाय ना जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी, या डॉट बॉल्सनं आता मात्र थोडासा पाहायला गेलं तर पराभवाच्या छायेमध्ये चिंताग्रस्त वातावरण आता मात्र पाहायला मिळतंय जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी संघाच्या गोटामध्ये. शेवटचं षटक आहे क्रिश मात्रे. क्रिशला सुपर ओव्हर करावी लागेल. एक चांगलं षटकाची गरज आहे, परंतु इथे 14 धावा करायच्या आहेत. सामना बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर. 6 चेंडू आणि 14 धावा. या संकटामधून मात्र तारणहार कोणता खेळाडू ठरेल. सागर घरत, ज्याच्यावर मोठा विश्वास आहे सगळ्यांचा. यावेळेचा हा बॉल वेगानं टाकला होता, परंतु वेगाबरोबर मात्र दिशा चुकली. वेगाबरोबर तुमचं गोलंदाजीवर नियंत्रण असावं लागतं. इथे व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव मात्र मिळेल. धावसंख्येमध्ये 1 ची नोंद. येणारे 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे, परंतु 12 आल्या तर सुपर ओव्हर. 6 बॉल विजयासाठी 13 धावांची गरज. 12 आल्या तर सुपर ओव्हर होईल आणि या स्पर्धेमधली पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळू शकते. कोणता संघ जिंकणार याची उत्सुकता लागली. दोनही बामणडोंगरीचे संघ तुम्हाला पाहायला मिळतात. क्रिश मात्रे बामणडोंगरी गावचा खेळाडू आहे. क्रिसचा हा बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा दिशा चुकली. लेग स्टंपच्या बाहेरून जाणाऱ्या जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी बिना मेहनतीच्या धावा जमवतोय. या 2 धावा मात्र मिळाल्या. 2 धावांच्या बरोबरीनं आता मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 29 या आकड्यावर. 29 रन्स ऑन बोर्ड. आणि आता मात्र जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या येणारे 6 चेंडू आणि 12 धावा. 6 बॉल 12 हे समीकरण टेन्शन थोडंसं वाढवतोय तो क्रिश मात्रे. यावेळेस लोवर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला. भानुदास आहे वाडी स्ट्रॉंग ऑनला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. सिंगलच येते. एकच धाव. एकेरी धावेच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येमध्ये बदलाव. येणारे 5 चेंडू आणि आता मात्र 11 धावांची गरज आहे. चांगली साथ जीवन कोळीला द्यावी लागेल. कोणता संघ सामना जिंकणार याची उत्सुकता मात्र लागले. काय कमालीचा चुरशीचा सामना केलाय तो SG11 बामणडोंगरी ब्लास्टर संघ. उलवा नोड प्रीमियर लीग पहिल्या पर्वाचा विजेता संघ आहे आणि त्याच पद्धतीने लढलाय. यावेळेचा हा बॉल जाऊन शरीरावर कदाचित आदळला असावा. इथे मात्र
एक धाव मिळते. ऑब्व्हियसली लेग बायचा इशारा येतोय. धावसंख्या 1 पुढे चालले. 4 चेंडू आणि 10 धाबा. 4-10चं समीकरण आहे. म्हणजे चेंडू आणि धाबा यांच्यातलं अंतर जर पाहिलं तर 6 धाबा जास्त आहेत. म्हणजे एका षटकाराच्या मदतीनं मात्र हे आव्हान कमी करता येऊ शकतं. आणि सागर घरत जर 4 चेंडू खेळला तर अजूनही मात्र जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी संघाच्या पाठीराख्यांना आश्वस्त आहेत ते की सागर घरत जावळे संघाचा हार्ड हिटर फलंदाज मात्र हा सामना जिंकू देऊ शकतो. लोबा टॉस बॉल इथे मात्र वळवलंय बॉलला डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एका हातामध्ये चेंडू उचललाय. फेक आले तोपर्यंत मात्र क्लास रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी घनश्याम होता. या 2 धावा मात्र मिळतील धावसंख्येमध्ये बळ. आता मात्र येणारे 3 चेंडू आणि 8 धावा. सामना जसा जसा पुढे चाललाय तसे तसं प्रेक्षकांचे हृदयाचे ठोके आता मात्र वाढत चाललेत. 2 बामणडोंगरी संघ एकमेकांच्या समोर मात्र झुंजताना आणि कोणता संघ जिंकणाऱ्याची उत्सुकता मात्र लागले. तेजस्वी मात्रे आणि मनोजी नाईक यांच्यामध्ये सुरू असलेले युद्ध. यावेळेचा बॉल क्लीन बोल्ड त्रिफळा उडवलाय. इथे मात्र कमालीचं कमबॅक या मॅच मध्ये पाहायला मिळतंय. SG11 बामणडोंगरी संघानं ब्लास्ट केलाय. जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी लागलेला हा मोठा झटका. फलंदाज बाद होतोय सागर घरत. तेजस्वी मात्रे थोडेसे टेन्शन मध्ये असतील संघाचा परफॉर्मन्स पाहून. इथे 2 चेंडू आणि आता मात्र 8 धावांची गरज आहे. एखादा मोठा फटका मारावाच लागेल. एक षटकार तर मारावाच लागेल काही झालं तरी. 7 धावा आल्या सामना बरोबरीमध्ये सुटेल. अलंकार कोळी येतोय. यावेळेस हा फटका चांगला एक्झिक्यूट केलाय आणि इथे मात्र झेल सुटलाय. झेल सुटलाय घनश्यामच्या हातामधून आणि हा सामन्याचा निकाल शेवटच्या बॉलवर या सामन्याचा निकाल. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावा तर बरोबरीसाठी मात्र ठोकावा लागेल जीवन कोळीला षटकार. मॅच सुपर ओव्हर मध्ये न्यायची की नाही आता मात्र या जोडीला ठरवावं लागेल. परंतु काय कमालीचं कमबॅक मात्र पाहायला मिळालंय ते SG11 बामणडोंगरी ब्लास्टर्स संघाचं. जरी मी म्हणेन कारण 41 धावा फक्त करायच्या होत्या 30 बॉलमध्ये आणि सगळीच बॅटिंग लाईनअप मात्र अगदी पत्त्याचा डाव जसा कोसळावा त्याच पद्धतीनं कोसळलंय. हा संपूर्णपणे फलंदाजीचा कणा मोडून काढला. भानुदास मात्रे, घनश्याम पाटील, उल्केश कोळी आणि आता मात्र क्रिश मात्रे सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. शेवटचा 1 चेंडू जिंकण्यासाठी 7 आणि बरोबरीसाठी मात्र 6 धावांची गरज आहे. आणि चेंडू खेळण्यासाठी मात्र जीवन कोळी सज्ज होतोय. या स्पर्धेमधली पहिली सुपर ओव्हर खेळायला मिळणार का? आणि याकडे मात्र सगळ्या क्रीडा रसिकांचं लक्ष लागले. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया आपण या चेंडूचं. इथे मात्र बॉल खालून चाललाय आणि हा सामना मात्र जिंकलाय. भानुदास मात्रे विजयाचा जल्लोष करतोय. SG11 बामणडोंगरी ब्लास्टर्स टीमनं इथे मात्र या धावा डिफेंड केल्यात. वेल प्लेड. हार्दिक हार्दिक अभिनंदन मनोजी नाईक, भानुदासजी मात्रे, SG11 बामणडोंगरी ब्लास्टर्स. चला बॉल द्या. प्रेक्षकांना विनंती आहे. प्रेक्षक आपलेच आहेत त्यामुळे कुठेही चेंडू जाणार नाही आहे याची खात्री आम्हाला आहे. आणि या सामन्याचा सामनावीर मी विनंती करेन आमचे मान्यवर सन्माननीय भास्करजी पाटील साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन या खेळाडूला गौरवायचं आहे. आणि नो डाऊट मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड मात्र जाईल SG11 बामणडोंगरी ब्लास्टर्स संघाचा. ज्यानं पहिलं षटक टाकलं 5 धावा